उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं दिव्य चैतन्य आपल्या चॅनलमध्ये मी स्वागत करते. वृषभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा संदेश अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 24 ऑगस्ट 2026 हा दिवस तुमच्यासाठी एक साधा दिवस नाही. गेले काही दिवसापासून तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, एखाद्या कामाचं काय होणार? मंडळींनो, पैशाची अडचण कधी दूर होणार? एखादी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार का? किंवा तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही? तर मंडळी, आजच्या या संदेशामध्ये तुम्हाला याच प्रश्नाची काही महत्त्वाची अंतरे मिळू शकतात. आणि विशेष गोष्ट म्हणजे या गोष्टीसाठी तुम्ही बराच काळ प्रतीक्षा करत आहात त्या दिशेने आता हालचाल सुरू होण्याचे संकेत दिसत आहेत. म्हणून हा संदेश मध्ये सोडू नका, कारण शेवटी मी वृषभ राशीच्या मंडळींसाठी एक अतिशय सोपा आध्यात्मिक उपाय सांगणार आहे. मंडळी, सर्वप्रथम पाहूया तुमच्या नशिबामध्ये काय बदल घडू शकतो. गेल्या काही काळात तुमच्यापैकी अनेकांना असं जाणवलं असेल की आपण प्रयत्न खूप करतोय, पण त्याचा परिणाम अपेक्षाप्रमाणे मिळत नाही. कधी काम अर्ध्यावर थांबतंय, कधी पैशाची अडचण निर्माण होते, कधी जवळची व्यक्ती गैरसमज निर्माण करून घेते, तर कधी स्वतःच्या मनामध्येच अव्यवस्था निर्माण होते. पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्याच्या दिशेने जात आहे. 24 ऑगस्ट नंतर तुमच्या जीवनामध्ये एखादी जुनी गोष्ट नव्या पद्धतीने समोर येऊ शकते. ज्या कामाला तुम्ही संपवलं, मंडळींनो, ज्या कामाला तुम्ही कधी संपवलं समजत होतात ना, तेच कामामध्ये पुन्हा संधी निर्माण होऊ शकते. एखादा फोन येऊ शकतो, एखादा संदेश देखील मिळू शकतो, किंवा एखादी व्यक्ती तुमच्याशी पुन्हा संपर्क साधू शकते. म्हणून मंडळी, अचानक एखादी बातमी मिळाली तर लगेच घाईघाईने निर्णय घेऊ नका. आधी पूर्ण परिस्थिती समजून घ्या, कारण तुमच्यासाठी येणारी संधी छोटी दिसली तरी तिच्या मागे मोठा फायदा लपलेला असू शकतो. आता येतो सर्वात महत्त्वाचा विषय, पैसा आणि आर्थिक परिस्थिती. वृषभ राशीच्या मंडळीनं, तुमच्यासाठी आर्थिक बाबत हळूहळू स्थिरता निर्माण होण्याचे संकेत आहेत. पैशाचा एखादा अडकलेला व्यवहार पुढे सरकू शकतो, एखादा थांबलेलं पेमेंट मिळू शकतं, उत्पन्नाचे नवीन मार्ग समोर येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या मंडळींना कामामध्ये नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. काही जणांना वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक किंवा विश्वास मिळू शकतो. आणि व्यवसाय करणाऱ्या मंडळींना विशेष लक्ष द्यायचं आहे, कारण एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी नवीन संधी मंडळीनं घेऊन येऊ शकते. पण इथे एक महत्त्वाची सूचना आहे, 24 ऑगस्टच्या आसपास केवळ भावनेच्या भरात मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका. कागदपत्र नीट तपासा. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी आवश्यक माहिती घ्या, कारण संधी चांगली असली तरी निर्णय विचारपूर्वक घेणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. आता बोलूया प्रेम आणि नातेसंबंधाबद्दल. वृषभ राशीच्या मंडळीनं, मनामध्ये दडकून ठेवली एखादी गोष्ट आता बोलण्याची वेळ येऊ शकते. काही मंडळींच्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण झालेले असतील, पण हा गैरसमज कायम राहीलच असं नाही ना. योग्य वेळी शांतपणे संवाद साधला तर नात्यामध्ये पुन्हा जवळीक निर्माण होऊ शकते. ज्यांचं लग्न झालंय त्यांनी जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता प्रेमाने संवाद साधावा. आणि ज्यांच्या आयुष्यात अजूनही योग्य व्यक्ती आली नाही त्यांनी निराश होण्याची अजिबातच गरज नाही, कारण काही वेळा उशिरा येणारी व्यक्तीच आयुष्यात सर्वात मोठं सुख घेऊन येत असते. मंडळी, आता एक अतिशय महत्त्वाचा संकेत, 24 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय सुरू मंडळीनं हळूहळू बंद होऊन नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की जी गोष्ट तुम्हाला सतत त्रास देत होती तिच्यापासून मनाने बाहेर पडण्याची ताकद तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला स्वतःबद्दल एक वेगळी जाणीव होईल. आता मला कोणाच्याही मागे धावायचं नाही, माझ्या आयुष्यात जे योग्य आहे ते माझ्याकडे येईल, अशी भावना मनामध्ये निर्माण होऊ शकते. आणि हीच तुमच्या पुढच्या प्रवासाची देखील सुरुवात असेल. आता करिअर आणि कामाच्या बाबत पाहूया. नोकरीच्या शोधात असलेल्या वृषभ राशीच्या मंडळीने प्रयत्न थांबवू नयेत. एक संधी नाकारली गेली म्हणून सगळे मार्ग बंद झाले असं नसतात मंडळीनं. तुमच्यासाठी दुसरा मार्ग तयार होत असतो. तुमच्या कौशल्याचा योग्य वापर करणारी संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी विशेषतः मन एकाग्र ठेवावं. मोबाईल आणि अनावश्यक गोष्टीमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, कारण पुढील काळामध्ये केलेली मेहनत तुम्हाला चांगला परिणाम देऊ शकते. आता कौटुंबिक जीवन. वृषभ राशीच्या मंडळीनं, घरामध्ये एखाद्या विषयावर मतभेद असतील तर त्यांना मोठं स्वरूप
किंवा रूप देऊ नका. तुमच्या एका शांत शब्दामुळे घरातील वातावरण बदलू शकतं. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. त्यांचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या, कारण तुमच्या घरातील सकारात्मक वातावरणच तुमच्या प्रगतीचा मोठा आधार बनू शकतं. आणि आता आरोग्याबद्दल एक छोटीशी सूचना. तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज असेल तर ती घ्या. झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पाणी पुरेसे प्या. मनामध्ये अनावश्यक चिंता साठवू नका, कारण सतत विचार करत राहिल्याने परिस्थिती बदलत नाही, उलट आपली शक्ती कमी होते. आता येतो आजच्या संदेशातील सर्वात महत्त्वाचा भाग. वृषभ राशीच्या मंडळीने 24 ऑगस्टला तुम्ही एक छोटासा आध्यात्मिक उपाय नक्की करा. सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे बसून श्री गुरुदेव दत्तांचं स्मरण करा. मनापासून प्रार्थना करा, हे गुरुदेव दत्ता, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा, योग्य मार्ग दाखवा, माझ्या मनाला शांतता द्या आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहू द्या. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा नाम जप श्रद्धेने करा. उपायापेक्षा श्रद्धा महत्वाची आहे, कारण मन शांत झालं की योग्य मार्ग, योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढते. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात सध्या जे काही चाललं आहे ते कायमच राहणार नाही असं नाही. कधी कधी परिस्थिती आपल्या बाजूने नसते म्हणून नशीब संपलं असं नाही ना. कधी कधी उशीर होतो, पण योग्य वेळ आली की गोष्ट वेगाने बदलतात. 24 ऑगस्ट 2026 पासून तुम्ही तुमच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात करा. जुन्या चुका मनात ठेवू नका. ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांच्याबद्दल सतत विचार करू नका. तुमच्या धैर्याकडे लक्ष केंद्रित करा, कारण तुमचं पुढचं पाऊल तुमचं भविष्य ठरवणार आहे. आणि हो मंडळी, आजचा संदेश जर तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने गुरुदेव दत्त तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी आणि तुमच्या कुटुंबात गुरुदेव दत्तांची कृपा राहावी हीच मनापासून प्रार्थना. दिव्य चैतन्य चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना मंडळी, तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या नातेवाईकांना ज्यांची कुणाची वृषभ रास असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त 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 आदेश.